मुंबईकरांना कुणाच्या टोमणे मारण्यामध्ये इंटरेस्ट नाही. माझ्या आयुष्यात काय बदल होतोय, माझा प्रवास कसा सुकर होतोय, याला प्राधान्य मुंबईकर देणार. आम्हालाही काय मिळालं यापेक्षा आम्ही मुंबईला काय देणार याच्यात आम्हाला इंटरेस्ट आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधांसह या शहरात रोजगार वाढला पाहिजे. आपल्याला मुंबईला फिनटेक कॅपिटल करायचं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी तो निर्धार केला आहे. त्याचं प्लॅनिंगही सुरू आहे. मुख्यमंत्री दररोज बैठका वेळेवर बैठका घेत आहेत. या मुंबईला आर्थिक देशाची राजधानी आहे. जगभरातले लोक येतात आणि म्हणून ग्लोबल फायनान्शियल हब, फिनटेक कॅपिटल हे सगळं करतोय आपण. देशाला आर्थिक महासत्ता व्हायचं असेल त्यात मुंबईच्या विकासाचा महत्त्वाचं योगदान आवश्यक आहे. हे प्रधानमंत्री स्वतः सांगतात. मोदीजींनी या मुंबईला महाराष्ट्राला 10 वर्षात 10 लाख कोटी दिले विकासाला. 10 लाख कोटी. काय दिलं? तुमच्या काळात तर काय मागायलाच गेले नाही. एवढा इगो होता, एवढा अहंकार होता. त्यामुळे राज्याचं नुकसान केलं. मराठी भाषेला आपल्या मोदीजींनी मराठी भाषेचा दर्जा आम्ही जे इथे निर्णय घेतला त्याला तात्काळ होकार दिला. आणि त्याच मोदीजींवर खालच्या पातळीवर तुम्ही टीका करताय. ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं, अयोध्येत राम मंदिर बांधलं, 370 कलम काश्मीरचं मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंनी केलं, त्यांना तुम्ही शिवाय देताय. थोडी तरी जनाची नाही तर मनाची. ठीक आहे, 76,000 कोटींचं बंदर आपल्याला पालघरला दिलं. तो विकासही तुमच्या डोळ्यात खुपतोय. आणि म्हणून 10 वर्षात प्रकल्प महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनला वेग येतोय. आता मुख्यमंत्री दावोसला जाणार आहेत. मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात. जेव्हा मुख्यमंत्री मागच्या वेळेस गेले तेव्हा देखील परदेशी गुंतवणूक आली. आता देखील मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक येईल. रोजगार मिळेल. हे आमचं काम आहे. काम बोलतंय. आणि म्हणून जेव्हा प्रकल्प येत नाही तेव्हा महाराष्ट्र अन्याय होतो म्हणता, आणि प्रकल्प आले तर मुंबई तोडण्याचा डाव असं म्हणता. असं रडगाणं नेहमी तुम्ही गाता. तुमची दुटप्पी भूमिका लोकांना समजली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात एकही उद्योग आला नाही. महाराष्ट्र FDI मध्ये 3रा क्रमांकावर होता. गुजरात, कर्नाटक आपल्या महाराष्ट्राच्या पुढे होता. पण आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा 1 नंबरला आला.